ब्रह्ममुहूर्त हा एक महत्त्वाचा मुहूर्त आहे. ह्या मुहूर्ताला आपण जर जाग आली तर आपले खूप सफल कामं होतात. की ह्या मुहूर्तावरनं माणूस जे बघतं ना ते सगळ्या गोष्टी ना खरोखर होतात. पूर्वजांनी सांगितलेले आपण की या गोष्टीवर विश्वास ठेवला तेवढा कमीच आहे. म्हणून मला ना या गोष्टी जाणवल्या आहे. म्हणून मी तुम्हाला ब्रह्ममुहूर्ताबद्दल थोडीशी माहिती सांगितली आहे. आपण या गोष्टीचं विचार करून सगळ्या गोष्टी जर विचार केला ना, पॉझिटिव्ह विचार केला ना सगळ्यात, तर खूप काही सगळं सत्य गोष्ट घटना असतात. आपण का दुर्लक्ष करून यावर काही हे नाही करायचं. मी तर मला खूप जाणवलं या गोष्टी, अनुभवल्या आहे मी या गोष्टी सगळ्या. मी तुम्हाला सांगते, ब्रह्ममुहूर्त हा ना आपला एक खूप टाईम चांगला असतो. ब्रह्ममुहूर्तावर आपण त्या गोष्टी बोलतो, करतो, त्या गोष्टी नियमाने आणि नैसर्गिक पूर्ण होतात. स्वप्न बघितलेली पण ती आपल्याला जाणवतात सगळ्या गोष्टी. आणि स्वप्नात जे पडतं ना, ब्रह्ममुहूर्तावर जे स्वप्न पडतात ना ते पण खरे होतात. कारण ना खूप गोष्टी मला पण जाणवलेल्या. ब्रह्ममुहूर्त स्वप्न पडणं, मला सांगते, कोणी येणं, कोणी दिसणं, किंवा काही गोष्टी ना अशा वाईट पण गोष्टी दिसतात. पण त्याच्यानंतर आपल्याला त्या गोष्टीचं ना नंतर काही कानावर पडतं. आणि हे घडलेलं, ही गोष्टी माझ्यासोबत घडलेल्या आहे आणि मला ह्या गोष्टी जाणवतात, मला समजतं या गोष्टी. मग मी सांगते या गोष्टी माझ्या घरच्यांना, तर ते बोलतात तुला काही काही गोष्टी तू बोलते ना, तू ते सगळं खरं होतं. म्हणून मी तुम्हाला एक सांगते, ह्या गोष्टी ना खूप चांगल्या असतात ऐकणं वगैरे. आता माझा विचार काय आहे तुम्हाला सांगू का, मी आजपर्यंतच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला थोड्या थोड्या करून शेअर करणारे झालेल्या. पॉझिटिव्हिटीच्या खूप गोष्टी माझ्याकडे आहेत, सत्य घटनेवर आधारित सारख्या माझ्याकडून घडलेल्या आहे आणि माझ्यासोबत घडल्या या गोष्टी. म्हणून मी तुम्हाला या गोष्टीबद्दल थोडी माहिती सांगणार. अजून पुढच्या व्हिडिओ घेऊन येते, त्यावेळेला तुम्ही ऐका आणि सबस्क्राईब करा, कमेंट करा. काही चुकलं असेल तर म्हणू नका की ही बाई खोटं बोलत आहे. तसं काही नाही. जे घडलेलं आहे ना तेच सत्य घटना सांगणार आहे. वाईट काही नाही. जे माझ्याशी सोबत घडलेलं आहे ना तेच सांगणार आहे. मी कोणाच्याबद्दलचं नाही सांगणार. म्हणून तुम्ही काळजीने हा विचार, टेन्शन न घेता मी तुम्हाला सांगेल त्या गोष्टी तुम्ही ऐका. सांगायचं तर सत्य सांगायचं, नाही तर काही सांगायचं नाही. आमचं सगळ्या गोष्टी आपल्याबरोबर घडतात ना त्याच सांगायच्या असतात. कोणाबद्दल म्हणजे हे नाही करायचं असतं, ठरवून किंवा रचून काही गोष्टी सांगायच्या नसतात. मनाच्या गोष्टी काही सांगायच्या नाही. ज्या गोष्टी घडतात ना त्या गोष्टी, ते विचार आपल्या मनात ऑटोमॅटिक येतात की काय सांगायचं काय नाही. जे घडलेलं असतं त्या गोष्टी आपल्याला येणारच ना, त्या गोष्टी आपल्या तोंडातून बाहेर पडणारच. म्हणून लाईक, सबस्क्राईब करा, कमेंट करा. काही चुकलं असेल तर क्षमा करा. थँक्यू सो मच.